हॅलो, मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. चला तर आता कोजागिरी पौर्णिमा येत आहे, तर आपण त्याच्यासाठी मस्तपैकी आपलं हे मसालेदार असं दूध तयार करणार आहोत. एकदम छान अगदी मस्तपैकी आता आपली नवरात्र झालेली आहे आणि आता कोजागिरी पौर्णिमा येत आहे. तर त्याच्यासाठी व त्याच्यानंतर आपले हे मस्त थंडीचे दिवस देखील चालू होणार आहे. पौर्णिमेनंतर शक्यतो थंडीचे दिवस चालू होतात. तर त्या मानाने आता आपल्याला हे मस्तपैकी असं मसालेदार दूध आणि पौष्टिक आणि एकदम हेल्दी वर्धक दूध आपल्याला हे तयार करायचं आहे. तर इथं मस्तपैकी आता आपण हे दूध तयार करणार आहोत. पाहू शकता तुम्ही किती छान अगदी मस्त झालेलं, अगदी पिवळसर एकदम छान कलर पण आलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. अगदी म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि एकदम मस्त त्याची साय येते. म्हशीचं दूध घेतल्यामुळे काय होतं की आपल्याला दूध आटवायला जास्त वेळ पण लागत नाही. तर आपण काय करायचं, मंद गॅसवर आपल्याला हे दूध एका साईडला आटवायला ठेवून द्यायचं आहे. आता हे थोडं गरम झाल्यानंतर माझ्याकडे थोडंसं डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते उरलेलं होतं, ते मी यामध्ये टाकते. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर टाका. मी दरवेळेस टाकत असते. तर मी आता हे टाकून घेत आहे आणि हे मंद गॅसवर दूध आपलं बॉईल होते तोपर्यंत आपण एका कढईमध्ये काही ड्रायफ्रुट्स जे आहे ते अगदी स्लाइटली आपल्याला फक्त गरमच करून घ्यायचे आहे, जास्त भाजायचे नाही. तर यामध्ये मी 15 ते 20 काजू घेतले आहे, 15 ते 20 बदाम घेतलेले आहे व 20 ते 25 मी इथे पिस्त्यांचे काप घेतलेले आहे, पिस्ते घेतलेले आहे. हे छान अगदी हलक्या याच्यावर रोस्ट करायचं आहे आणि इथे मध्ये मध्ये आपले हे जे दूध आहे हे देखील कंटिन्यू आपल्याला स्टर करत राहायचं आहे. यामध्ये मी थोडं केशर पण घालून घेत आहे. ऑप्शनल आहे, हे देखील तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला. याने कलर आणि फ्लेवर खूप सुंदर येतो, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला एकदम छान असा कलर येण्यासाठी पुन्हा मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेत आहे आणि हे हळद घालणं म्हणजे खूप छान आपल्या शरीराला खूपच आरोग्यवर्धक आहे. आणि काही लोक कायमच हळदीचं दूधच घेतात. एकदम छान आपली मस्त तब्येत पण एकदम छान राहते आणि थंडीच्या दिवसात तर कायम पाहिजे. पहा आता इथे छान मस्तपैकी आपले हे आता ड्रायफ्रुट्स पण आपले मस्त असे गरम झालेले आहे. तुम्ही पाहू शकता, हातात घेतल्यानंतर हाताला आपल्याला चटका बसला पाहिजे अगदी स्लाइटली, म्हणजे समजायचं की आपले हे ड्रायफ्रुट्स छान असे मस्त गरम झाले आहेत. आपल्याला हे एका प्लेटमध्ये मी आता काढून घेणार आहे व नंतर आपल्याला हे थोडे गार करून घ्यायचे आहे. पहा आता हे गार केल्यानंतर यामध्ये माझ्याकडे खारका मी खजूर वापरलेले आहे. तर अगदी बिया जर असतील तर बिया काढून घ्यायच्या आहे आणि हे खजूर पण हलके रोस्ट करायचे आहे. असे जर आपण रोस्ट केले तर मिक्सर ग्राइंड मधून लवकर ते बारीक होण्यास मदत होते. तर मी हे हलके रोस्ट करून घेणार आहे. हे रोस्ट होत आहे तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. चला तर आपले हे जे ड्रायफ्रुट्स आहे हे थंड झालेले आहेत. हे मी मिक्सर ग्राइंडर मधून ग्राइंड करून घेणार आहे. त्याच्या आधी मी खडी साखरेमध्ये थोडी वेलची आणि जायफळ देखील हे बारीक करून घेतलेलं होतं. आता बघा अशी छान अगदी ओबडधोबड, आपल्याला खूप अगदी फाईन पावडर नाही करायची, अगदी दाताखाली येईल असंच आपल्याला हे ड्रायफ्रुट्स ठेवायचे आहेत. इतपत हे बारीक केलेलं आहे मी. आता मी हे देखील एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. आता यानंतर आपल्याला जे खजूर आहे हे खजूर देखील बारीक करायचे आहे. तर यामध्ये मी खडी साखर वापरलेली आहे, कारण साखरेपेक्षा खडी साखर आपल्या शरीराच्या दृष्टीने खूप छान आहे म्हणून ही वापरलेली आहे. तुम्ही साखर देखील वापरू शकता. आता हे बघा इथे छान मस्त फाईन अशी पावडर तयार झालेली आहे आपली ही. आणि खाताना हे खजूर पण अगदी दाताखाली येतात आणि चव खूप छान लागते. आणि थंडीच्या दिवसात खजूर तर हे खाल्लेच पाहिजे. हे दूध म्हणजे एकदम छान असं खूप असं औषधी तयार होतं, पौष्टिक तयार होतं एकदम मस्तपैकी. पहा आता इथे आपल्या दुधाला उकळी पण आलेली आहे आणि दूध देखील आपलं थोडंसं आटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि म्हशीचं दूध असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आटायला. आता हे जे आपण पावडर तयार केलेली होती ही आता 1 लिटर दुधासाठी मी 4 चमचे ही ड्रायफ्रुटची पावडर जी आहे ही टाकून घेणार आहे. बाजारात अगदी छोटीशी डब्बी देखील खूप महाग मिळते, 250, 300 किंवा 150 रुपयापर्यंत. तर हे जे आपल्या घरामध्ये असतात तर आपण हे घरातच असे ही पावडर तयार करायची आहे, मसाला तयार करायचा आहे. एकदम छान होतं, मस्त अगदी खूपच छान होतं, विकतच्या पेक्षा पण खूप छान होतं. तर मी हे 4 टेबलस्पून टाकून घेतलेले आहे. आता छान मस्तपैकी हे दूध हलवून घ्यायचं आहे, पाहू शकता एकदम मस्तपैकी. आणि आता हे जे खजूर आपण साखरेबरोबर बारीक करून घेतलेलं होतं हे देखील आता हे पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे.
आणि कंटिन्यू आपल्याला स्टर करत राहायचं आहे. खूप सुंदर लागतं हे दूध, खूप छान होतं. आणि इतर वेळेस पण तुम्ही अगदी पूर्ण थंडीच्या दिवसात सुद्धा हे तुम्ही करू शकतात. आणि आपण जी ड्रायफ्रूटची मसाला पावडर तयार केलेली होती, ही 2 महिने सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता किंवा तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवली आणि आयत्या वेळेस तुम्ही दूध आटवून जरी त्यामध्ये टाकलं तरी खूप छान आहे मुलांना देण्यासाठी. अरोमा खूपच छान येतो आहे दुधाचा, खूप मस्त. आता ही वेलची जायफळची पूड जी आहे खडीसाखरेमध्ये बारीक केलेली, ही मी 2 चमचे टाकून घेणार आहे. बघा आता इथे आपलं दूध एकदम छान असं मस्त मसालेदार आपलं हे दूध तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. बाहेरचा मसाला आणण्यापेक्षा आपल्या घरामध्ये जे पण अवेलेबल आहे त्यांनी जर आपण केलं स्वच्छ सुंदर अगदी मस्त, आपल्या शरीराच्या दृष्टीने पण एकदम छान आरोग्यवर्धक आहे. तर नक्की करा बघा. आणि साखरेऐवजी तुम्ही जर खडी साखर घातली तर अतिउत्तम. त्याहूनही अगदी जर तुम्हाला साखर पण नकोच असले तर तुम्ही मध देखील घालू शकता. बघा एकदम छान असं मस्त घट्ट झालेलं आहे. आणि तुम्हाला जर अजून घट्ट पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे मिल्क पावडर देखील घालू शकता, पण मी यामध्ये टाकलेली नाहीये. आता छान हे दूध मस्त गार करून घ्यायचं आहे. बघा एकदम दूध गार झालेलं आहे. आता मी इथे काचेच्या याच्यामध्ये ओतून घेत आहे ग्लासमध्ये. एकदम सुंदर आणि खूप मस्त असा वास येतो आहे दुधाला. खूप छान होतंय हे दूध. आता यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूटची जी पावडर आहे आपण केलेली, जो मसाला आहे तो थोडासा ठेवलेला होता, तो आपण हा सजावटीसाठी वरतून टाकून घेत आहे मी. पाहू शकता तुम्ही. आणि अगदी अजून थोडंसं गोड पाहिजे असेल आपल्याला तर इथे मी छान मध घालून घेत आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला, कारण मध देखील आपल्या शरीराला खूपच छान आहे. बघा एकदम मस्त पैकी. चला तर मग अशा प्रकारे आपल्या हे कोजागिरी पौर्णिमेचं जे दूध आहे हे तयार झालं. हे तुम्ही केव्हाही तयार करू शकता आणि केव्हाही पिऊ शकता. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.